शहरात राहणाऱ्या लोकांना नक्षलवादी म्हणण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे। संविधानामध्ये प्रोव्हिजन असताना या कायद्याची काही गरज नव्हती। पूर्णपणे हुकुमशाही कायदा आहे। भाजप महायुती सरकारने पारित केलेला जनसुरक्षा कायदा रद्द करावा या मागणीसाठी सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी सुशांत बनसोडे यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी जनसुरक्षा कायदा रद्द करा, महायुती सरकार होश में आओ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या। हा कायदा लोकशाहीची गळचेपी करणारा आहे आणि जनतेचे अधिकार हिरावणारा आहे। यामुळे हा कायदा रद्द करावा अशी मागणी खासदार शिंदे यांनी केली। शहरात राहणाऱ्या लोकांना नक्षलवादी म्हणण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे। तुम्हाला आम्हाला विरोधक आणि पण नक्षलवादी म्हणण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे। परवा आपल्या पंढरपूरमध्ये सामील होणाऱ्या वारीमध्ये सामील होणाऱ्या लोकांना पण ते एवढ्या खालच्या पातळीला उतरले आणि नक्षलवादीचा टॅग त्या ठिकाणी दिला। संविधानामध्ये प्रोव्हिजन असताना या कायद्याची काही गरज नव्हती। ह्याच्यावरून साध्य होतं की ह्याचा गैरवापर करून विरोधकांवर या कायद्याचा वापर करून पूर्णपणे हुकुमशाही कायदा आहे आणि विरोधकांचा आवाज सर्वसामान्य लोक जे सरकारच्या विरोधात बोलायला पाहिजे जे बोलणार आहेत त्यांचा आवाज दाबण्याचा आणि त्यांच्यावर कारवाईच नाही पण अटक करण्याचा प्रयत्न हे भाजप सरकार करत आहे।